जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अखेर संपला असला तरी राजकीय वातावरण मात्र अजूनही तापलेलेच आहे. कर्जत तालुक्यातील नेरळ जिल्हा परिषद वार्ड प्रतिष्ठेचा बनला असून आमदार थोरवे यांनी ही लढत वैयक्तिक प्रतिष्ठेची केल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार शब्दबाण सोडले जात असल्याने राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले आहे. नेरळ जिल्हा परिषद वार्डमध्ये शिंदे सेनेच्या उमेदवार सुनीता सुरेश टोकरे या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत असून नेरळ पंचायत समिती गण आणि दामत पंचायत समिती गण भाजपच्या वाट्याला गेले आहे. माहितीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जात असली तरी प्रत्यक्षात मैदानात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच थेट आणि चुरशीची टक्कर पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूनी विजयाचे दावे होत असल्याने वातावरण अधिकच आक्रमक झाले. दरम्यान शेलू ग्रामपंचायत हद्दीतील बेडीस गाव सध्या राजकीय समीकरणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे गट परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार सुनीता मोरे यांच्या प्रचारार्थ सुधाकर घारे यांनी आढावा बैठक घेत आमदार थोरवे आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. या सभेनंतर बेडीस गाव राजकीय शक्ती प्रदर्शनाचे रणांगण बनले. यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी आमदार थोरवे यांनी बेडीस गावमध्ये भव्य आढावा बैठक घेत विरोधकांच्या खोट्या वल्गना फेटाळून लावत जोरदार पलटवार केला. मोठ्या शक्ती प्रदर्शनातून महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकूणच नेरळ जिल्हा परिषद वार्ड राजकीय घडामोडीचे केंद्र बनला असून आता मतदार राजा नेमका कोणाच्या बाजूने कौल देतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले. विधानसभेचं असलेलं हे शेवटचं टोक हे बेडीसगाव गाव शेलू ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आहे. पण या 1000 मताच्या असलेल्या वाडीमध्ये आमदार साहेबांनी कधी विचार नाही केला ही वाडी 1000 मताची आहे, इथे एवढा निधी कसा द्यायचा. परंतु आमदार साहेबांनी बेडीस गावकरांवर असलेलं प्रेम आणि या प्रेमातूनच या संपूर्ण गावासाठी सुमारे आतापर्यंत 2.5 कोटी रुपयाचा निधी आमदार साहेबांनी आपल्याला दिला. ते येऊन वल्गना करतात की आम्ही केलं. अरे तुम्ही काय केलं? अरे वारा वादळ झाला तेव्हा पत्रे आम्ही घेऊन आलो होतो, तेव्हा तुम्ही नव्हते आले. नेरळचा कोणतरी एक सदस्य येऊन सांगतो की रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी काय केलं. अरे तुझ्या दारातला रस्ता पण ते सुरेश टोकरेंनी केला, तू काय झोपला होता का? हे सांगायला मी आज आलो इथे. अशा अनेक प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून केलंय. तुम्हाला आता सांगता येईल की विजेचा प्रश्न सोडवण्याचं काम देखील आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून गेली जवळजवळ 25 पोल या बेडीस गावमध्ये बसवले आणि एकही वाडी अशी ठेवली नाही का जिथे लाईटचा पोल नाहीये. अशा 40 पोल आम्ही इथे बसवले आणि बेडीस गावचे संपूर्ण इलेक्ट्रिकचा प्रश्न सोडवला. असे अनेक प्रश्न आम्ही घेऊन बेडीस गावमध्ये आलो आणि ते सोडवण्याचं काम केलं. कित्येक वर्ष झाले सदस्य होतील, पूर्वीचे सदस्य होऊन गेले असतील, परंतु जे सदस्य आताचे आहेत आणि कार्यकर्ते आहेत जेव्हा जेव्हा आमदार साहेबांकडे जातात हे काम आहे ते काम आहे, कधीही आमदारांनी त्यांना नाही म्हटलं नाही. पूर्णपणे आम्ही त्या ठिकाणी तयारी दाखवली आणि बेडीसगावच्या सर्वसामान्य आदिवासी बांधवांना न्याय देण्यासाठी बेडीसगाव शोधत आलो. बेडीसगाव पाहिल्यानंतर हा परिसर पाहिल्यानंतर या परिसरामध्ये शासनाच्या सोयी सुविधांपासून वंचित असणारा हा माझा आदिवासी समाज या ठिकाणी राहतोय आणि हा समाज आज देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा या समाज हा विकासापासून वंचित आहे. ते रस्ते असतील, पाणी असेल, लाईट असेल, ज्या मूलभूत गरजा आहेत या सर्व गरजांपासून हा आदिवासी समाज गेली कित्येक वर्ष वंचित होता. फक्त इलेक्शन आलं का फक्त या बेडीसगावच्या आदिवासी समाजाचं मतदान ह्या राजकारण्यांना हवं असायचं आणि मग त्यांचा विकास मात्र आतापर्यंत या ठिकाणी कधीही करण्याचा मानस या राजकारण्यांनी आतापर्यंत कधी केलेला नव्हता. आणि म्हणून या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर गोरगरीब शेतकऱ्यांचा मुलगा आमदार झाला, सर्वसामान्य कुटुंबातला असणारा व्यक्ती आमदार झाला, गरिबाची चटके बसणारा हा तुमचा आमदार झाला. आणि मग खऱ्या अर्थाने माझ्या गरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे, त्यांचा विकास झाला पाहिजे. याच दृष्टीने मागच्या 5 वर्षामध्ये बेडीसगावसाठी भरीव विकास निधी देण्याचं काम आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे केलं
आणि ही कामे आपण पाणी योजना असेल, रस्ते असेल, सभा मंडप असेल, आता वाघिणीच्या वाडीचा ब्रिज असेल, या ब्रिजची वर्क ऑर्डर मी आज खास या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. त्या ठिकाणी काही असंच काही सांगायला या ठिकाणी आलेलं नाही. मला सत्य सांगायला आवडतं आणि जो विकास आतापर्यंत या मागच्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये मी केलेला आहे तो आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे. आपण बदलते कर्जत आपण पाहिलं, बदलता सारा परिसर आपण पाहिला आणि ही सारी परिस्थिती बदलत असताना माझ्या बेडीसगावचे रस्ते बदलले, बेडीसगाव मध्ये असणारे सभा मंडप, बेडीसगावचा लाईटचा प्रश्न, बेडीसगावचा पाण्याचा प्रश्न, वाघिणीच्या वाडीचा गेली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी जाण्याचा रस्ता नव्हता, कारण तो ब्रिज होणं गरजेचं होतं आणि म्हणून त्या ब्रिजला त्या ठिकाणी 3-2चा प्रस्ताव करून ट्रायबल त्या ठिकाणी असणारा फॉरेस्ट भाग त्या ठिकाणी होता आणि म्हणून त्या ठिकाणच्या अनेक टेक्निकल अडचणी त्या ठिकाणी येत होत्या, त्या सुद्धा साऱ्या आम्ही पार करून आज त्या ठिकाणचा ब्रिज आणि रस्त्याचं काम सुद्धा आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिलेलं आहे. अशा पद्धतीने बेडीसगाव या परिसराचा विकास करण्याचा मानस ठेवून प्रामाणिकपणे आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे. परंतु आपण सारेजण पाहताय की ज्या पद्धतीचं राजकारण आज या संपूर्ण मतदारसंघामध्ये सुरू आहे, मला असं वाटतं मागे 4 दिवसा का 5 दिवसापूर्वी या ठिकाणी ते सभा बेडीसगावला झाली आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा खोट्या वल्गना करून या ठिकाणचे विरोधक येऊन गेले आणि त्यांनी बऱ्याचशा सांगितलं काय केलं बेडीसगावसाठी, कोणता विकास केला सुरेश टोकरेंनी, काय केलं सरपंचांनी. आणि या सरपंचांनीच वाघिणीच्या वाडीला पाणी देण्याचं काम या सरपंचांनी या ठिकाणी केलेलं आहे. ते सरपंच सुद्धा बरोबर आणलेलं आहे. खोटं सांगण्याचं काम त्या ठिकाणी विरोधक त्या ठिकाणी येऊन करत आहे. आणि